तिकडे मैदान खुले ठेवा पण देव किती येते तुमच्याकडे देव येते बोला हा जरी मरी आई घ्या हो अगर रिमझिम पड़ती पावसाची सरी ग माझी गली गली ग मरी ग माझी गली 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 ग मरी गली गली ग मरी ग माझी गली गली ग मरी आज गली गली ग मरी ग माझी गली गली ग मरी ग माझी गली गली ग मरी अगर रिमझिम पड़ती पावसाची सरी ग माझी गली गली ग मरी ग माझी गली गली ग मरी गली गली ग मरी ग माझी गली गली ग मरी तुम्ही आनंदाने आलेत ना मग तुम्ही आनंदाने आले तर या आई गावदेवीच्या तूच रूप तुझ्या सगळे रूप तुझं बरोबर पण ह्या रूपामध्ये तुम्ही कुठे बसले आहात या रूपामध्ये तुम्ही कोणत्या दिशेला बसले आहात आम्हाला सांगाल का माऊली हा कोणत्या स्थानाला कोणत्या दिशेला बसले सांगाल का कुठून आल्या तुम्ही दरीवरी शिवारातून आल्यात ना मग शिवारामध्ये तुम्ही कुठे बसल्यात आम्हाला सांगाल का तुमची दिशा जागा सांगाल का यांनी जेवढी जेवढी पोट गेले ना ज्यांनी ज्यांनी झाडाने काही रूप सांगितलं ना फक्त हे सांगितलंय त्याची पोट मला विचारायची नंतर का नाही समजली तर यांची पण मी देईल नाही सांगितली तर बोला कोणत्या दिशेला कोणत्या जागेला बसले आहात सांगाल का आम्हाला आनंदाने आल्यात ना या जागरणाला आनंदाने आल्यात ना मग जसं या झाडामध्ये तुम्ही संचार करता हे झाडाचा संचार सुटल्यानंतर तुम्ही जाऊन कुठं थांबणार आम्ही कुठं थांबू तुम्हाला हा मूर्तीवर थांबू कशावर थांबू कुठे थांबू त्याची दिशा आम्हाला सांगाल का बोला किती वर्ष झाड आपलं गेलतंय तर भरपूर वर्ष गेलतंय मग झाडाला तुम्ही मदत करा ना झाडाला मदत करा तुम्ही कुठं स्थानाला कोणत्या दिशेला सांगाल का बोला सांगाल का आम्हाला बोला माऊली झाडाला अडकलीत नाही टाकायचं मोकळं करून द्यायचं तुम्ही या रूपामध्ये जर झाडाचा संचार थांबलं संचार रूपाने ते स्थानावर गेलं तर जाऊन कुठे बसणार हा बोला नाही कोडं उलगडत मग आरतीचा मान देऊ हा कोडं सोडवता का आरतीचा मान देऊ स्थानावर जाणार आनंदाने हा जाणार मग तुमचं स्थान आम्ही नंतर सांगू लिहाव मी सांगेल यांचं स्थान कुठे हा मग कुठले आहेत
देवी आहेत ना बघा, गावातल्या असून देवी आहेत का नाही? मग जी देवी आली ती आपल्या शिवारात कुठं बसलं? मी त्या ठिकाणी विचारला तुम्ही याच्यात आल्यात कुठं बसला तेच विचारायचे होते. बोला माऊली. आनंदाने देऊ तुम्हाला मानपान. चला पाहुणे आहेत, आपण पाहुण्यांचा आदर करूया म्हणून मी पुढचं विचारलं नाही ना त्यांना. मी सांगेल बोललो एकदम मोकळ्या मनाने, झाडाला तकलीफ न देता. कोणत्या गावचे आहेत? कोणाच्या ओळखीचे आहेत? कवडा म्हणजे आपल्याच गावाचे आहेत. मग तुम्ही कसं बोलता गावाच्या नाही? तुमची गावदेव किती शिवाराची माहिती आहे का? घेतो ना आधी हे मोकळं करते ना. बोला. आनंदाने स्थानावताला आता भंडारा देताना आम्ही देव बोलवलं, देव आलं, त्यांच्या मनाने आलं, जायचं पण त्यांच्या मनाने. हां आम्ही भंडारा लावणार नाही. आम्ही भंडारा उठवता पण लावित नाही ना बसताना पण लावित नाही. ज्याने आलं त्यांनी स्थानावर जायचं. कारण त्या झाडाची जर त्या शक्तीला रक्षण न करता आला तर हे प्रजेचं कसं करणार? मग दरवेळी आम्हाला बोलवलं का तुम्ही? तर नाही. मग चला आल्या स्थानावर तुम्ही स्थानावर शालाईचं गाणं घ्यायचं का आता मध्ये? हां बघा आमची शालाई पण आम्हाला बघू द्या कशी. या अगं म्हणून घे ग शेलाई माता तू माझा भोळा भाव. अगं म्हणून घे गाई तू माझा भोळा भाव. अगं थोडा जीव लावू ग मला, थोडा जीव लाव, थोडा जीव लावू ग मला, थोडा जीव लाव, 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 थोडा जीव लाव ग मला, थोडा जीव लाव, थोडा जीव लाव गाई, थोडा जीव लाव, थोडा जीव लाव गाई, थोडा जीव लाव, थोडा जीव लाव गाई, थोडा जीव लाव. बोला काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला सांगा आम्ही देतो. कोण आले? शालाई माता आले बरोबर. मग काय वय होतं तुम्हाला? कोणत्या रूपाची आहे तू? शालाई कोणत्या रूपाची आहे तुम्ही? रूप सांगा ना आम्हाला. रूप रूप काय होतं त्यांना? कोणत्या रूपाचे आहेत? बघा हे झाड आनंदाने आलंय. मग मला एक सांगा, हे झाड खेळतय, हे झाड खेळतय, खेळल्यानंतर हे झाड ज्या घरामध्ये राहतय त्या झाडाच्या घराच्या समोर काय सांगू शकता का माऊली तुम्ही? याचं घर माहिती कोणाला? कुठे माहिती आहे? बघा मी आता विचारतो माऊली, माझी आई तू शालाई माता बरोबर तुम्ही आल्यात, ज्या झाडामध्ये खेळता, ज्या झाडामध्ये संचार करता, हे झाड गावातच राहतंय बरोबर. मग या झाडामध्ये संचार करता, हे झाड ज्या घरामध्ये राहतंय, ज्या वास्तूमध्ये राहतंय, जर तुम्ही आदिमाय शक्ती शालाई माता म्हणजे मग त्या घराच्या आजूबाजूला काय एवढंच मला सांगा. चला कोण आहे शालाईवाले? शालार कोण आहे? या काय नाव? शालार कोण आहे का अजून? बरोबर आहे. आता बघू आपण. हा आपली शाला आले का नाही? बघा आपल्या शालाईचा हा 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 नाही मी तो साहित्यांचं ओळखलाय. मला साहित्यांचं ओळखी मी बायसलाय. खाना देता प्याना देता बरोबर देता का मानपान त्याचं देता ना बरोबर आहे. हो आई शालाई माता म्हणजे मरी माता. कोण आहे ती? कोणाची? काय घेऊन फिरते ती? येऊ दे कोणी काय 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 फक्त तो रस्ता खुला ठेवा. तो रस्ता बंद केला का तुम्ही? जो रस्त्यात राहील त्याची जिम्मेदारी त्यांनी घ्यायची. मी सांगेल गावदेवाचा रस्ता मोकळा ठेवायचा, त्याचा रस्ता खुला ठेवायचा. हा पण चांदाला घेऊन फिरते अशी करा. बघूया आता या मरीचा गाडा निघाला कुणीकडं.
मी जे विचारलं हे झाड खेळतय, या झाड खेळतय त्या घरामध्ये जिथं राहतय त्या घराच्या थोड्या अंतरावर काय आहे या झाडाने तेच विचारतो. त्याचं कारण काय, त्या जागेचा त्या याचा संबंध आहे. इथं पण रस्ता पॅक करू नका का, सांगा काय काय मला ते सांगा, ऐकायचं ना आपण. हा बोला. जे झाड राहतय, आता हे संचार तुम्ही करता शालाई माता, ते झाड ज्या घराच्या आसपास राहतय त्या घराच्या आसपास ही आदिमाई शक्ती गावाची गावदेवी हिचं काय संबंध आहे, तिथं काय आहे तिचं ते तुम्ही सांगाल का आम्हाला? नाही ते नाही, आम्हाला सांगा काय आहे तिथं. मी सांगू काय होतं तिथं, एक जुनं झाड होतं, एक जुनं झाड होतं का? त्याला विचारायचं ना, मी फक्त क्लू देतोय तुम्हाला, त्याने झाडाला सांगायचं. बोला. हा नाही काय तिथे संबंध या माऊलीचा, आपण आले शालाई माता बरोबर आहे, ही माऊलीची आदिमाई शक्ती गावाची गावपांढरी, तिचा त्या जागेशी काय संबंध, तिचं तिथं काय आहे या मी तुम्हाला विचारतोय. हा काय मला त्या स्थानामध्ये कोणतं रूप येते सांगा. चला त्या स्थानामध्ये या ग्रामदेवतेचं कोणत्या रूपाची बहीण आहे, भाव आहे, जोडीदार आहे, मालिक आहे, काय आहे सांगाल का? कोणतं गाणं घेऊ आधी सांगा ना, मग गाणं घेऊ आपण. सांगा कोणतं रूप आहे सांगाल का आम्हाला? का बघ आई तुझं शालाई माता आहे, मग तिचा जोडीदार कोण आहे गाडीवान सांगाल काय? हा कोण आहे जोडीदार आपला? हा खंडूबाई, आपल्या आईचा जोडीदार खंडूबाई. लिहाव आमच्या शाळेचा जोडीदार खंडूबाई, बरोबर. गाडीवान लिहा का कंसात, बरोबर का? मग या झाडाला पूर्ण मोकळं करून देणार का तू? हा मोकळं करण्यासाठी त्या झाडा ज्या वास्तूमध्ये ज्या राहतोय त्याची आम्हाला देणार का ओळख? काय तिथे बाजूला अवती भोवती सांगा ना, कुठे वाचलाय? कशा मोगरा आहे का तिथं? मोगऱ्याची झाड आहेत का? काय कुठे वाचलाय? कोणत्या रूपाचं आहे? हा ठीक आहे, एक काम करा देवा माऊली, आम्ही तुम्हाला आरतीचा मान देऊ. तुम्ही सांगितलं आम्ही लिहिलंय, बरोबर आहे. तुम्ही सांगितलंय मोगऱ्याचं झाड, नाही तर बोले सफेद वासराचा कोणतरी आहे. हा लिहा सफेद वासराचा लिहा. चला आरती येऊ दे, कोणी येऊ दे, बघत वासाचा नाही, सगळे देव आपल्याचे. तुम्हाला 100 देव खेळतील, हे बघा 100 देव खेळतील. आपल्या देवाकडून एकच अपेक्षा आहे, तुमच्या अंगात संचार आहे तर संचार रूपी आम्हाला या गावदेवीच्या शिवाराचा जी ओळख करून द्यावी. आम्ही आज्ञान बालक या या येऊ द्या बोला, आरती द्या ना. चला माऊली नाही राहू दे, थोडी जागा राहू दे, आता राहू दे. हा नाही राहू दे, एवढी इथं थोडी जागा राहून तिथं देवा बघू ना. देव का जागा सोडा ते पण विचारू ना आपण. चला स्थानावर चला. वाघोबाचं काय नाही हे माऊली कोण आले? माऊली कोण आले? हा ओळख देणार आम्हाला, मग आम्ही कसं ओळखायचं? अरे कसं मी ओळखाव गाई तुला, कसं का ओळखाव,
ओळख द्या मला, कोण आले ओळख द्या, कोण आले? आनंदाने आलेत ना? मग कोण आले सांगाल का आम्हाला? कोण आलेत आम्हाला सांगाल का तुम्ही? हा, मग देवाला रूपी आम्ही कसं घेणार तुम्हाला? हा, बोला बोला. या कोणाचं झाड आहे? कोणाच्या घरचे? तुमचं आहे का? बोला. सांगू मी काही गोष्टी? त्याने सांगितलं तर चालेल ना? बोला माऊली, सांगाल का कोण आहे? तुमची ओळख देणार का कोण आहे? हा, बोला. हा, काय? दुर्गा देवी. नाही मुलगा का तुम्ही आवली आहेत ना? आहे, चालू आहे काय? गाणी वाजवा बघा, चालू आहे का? हो, बोला. ऐका ना, मी सांगतो जर ऐका, येईल ऐकावा. यांना कोणत्या भक्ताकडे नेले होत्या? बांधून घेतले त्यांना, बांधून घेतलंय, वाचनात घेतले त्यांना. येऊ नको परत, पण आल्या ना परत? कोणत्या रुपयाचे आल्यात? तर एक वस्तू दिले त्यांना बांधून, बरोबर का? हा, एक वस्तू दिले बांधून, तिने तिला बांधायचा प्रयत्न केला, पण ती थांबणार का? ती साक्षात कोणतरी आहेच ना, म्हणून ती बंधन राहिली का? राहिली नाही ना. मग कोण आहे आम्हाला सांगा ना. ज्याने बंधन टाकलं ते मी खोलतो, चला. पण कोण आहे ओळख देणार का? जर एवढ्या शक्तीनिशी त्यांनी बांधून दिलं, वस्तू दिली, मग का आलं झाड परत? सारखं बसून बोला, सांगा का ओळख? हा, कोण आहे सांगा आम्हाला. सात बहिणी घ्या. माझे सत्सरी सत्सरी माऊला गोट उतरुनी बोलणार होया. सत्सरी सत्सरी माऊला गोट उतरुनी बोलणार होया. यांचं पाणी किती वेळ घातलंय? म्हणजे ते देवीचं उतरवतं ना पाणी, म्हणजे छंदांचं, किती वेळा झालंय? मला सांगा, कोणत्या लेडीजला त्रास झाला होता, अंगावर जात होता? कोण आहे लेडीज तुमच्या घरातल्या? कोण लेडीजला माहिती आहे? एका बाईला गर्भपिशवी निघली, म्हणजे अंगावर जात होता, असे त्रास झालेले. मग मी यांची ओळख सांगतो, कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? अजून कोण आहे घरचं तुमचं? कोणत्या लेडीजला त्रास झाला होता? ओकाने नाव नाही सांगायचं, झाला होता का नव्हता? आणि चक्कर सारखं कोण झालं? चक्कर सारखं कोण झालं? दादा, असं तुम्ही एकच याचे ना? मला सांगा, कोणत्या लेडीला खूप त्रास झाला तिच्या अंगावर जायचा? हा, झाला होता ना? हा, यांची मुलगी होती, बरोबर. आणि चक्कर सारखं कोण झालं तुमच्या ह्याच्यात? असं वेड्यावर निघून जायचं रागात कुठं काही झालं ते दोन. तिसरी गोष्ट सांगा, कोणती लेडीज लग्न झालं ना माहेरी आले? हा, यांची नणंद का आत्या का तुमची? कोण कोण? आत्या. मग ह्या गोष्टी घडायचं कारण तुम्ही कधी शोधला? माऊली काय करायचं? यांना पाणी कोणी दिलं होतं प्यायला? दया टाकून पाणी प्यायला कोण दिलं? उदी टाकून पाणी प्यायला कोण दिलं? दिलं का माऊली? काय करायचं मग? काय करायचं मग झाडाचं? आल्या जागेवर जाऊ दे. हा, जाऊ दे का आल्या जागेवर? मी ओळख दिली, तिने ओळख दिली, तुम्ही दिली. बोला, जागेचं स्थानाव जाणार का? स्थानाव आले स्थानाव? हा, काय ही पुढंच गेली मी. हा जो त्रास आहे, हा त्रास आहे त्याचं कारण मी शेवटला सांगतो ना, लिहिलं ना तुम्ही?
मी उत्तर द्यायलाच बसलो नंतर. आता मी सांगितलं होतं मग त्याच घेऊन दुसरी वारी येऊन सांगू शकते. म्हणून मी तीन गोष्टी ओळख का केली. मी तुमच्या ऍड्रेसवर पोहोचलोय का नाही पोहोचलोय? पोहोचलोय. देवा जर एवढा येतं ये ना इकडे मैदानात, ये ना मैदानात. इकडे पाहतलाय गावावर आपलं इकडे ये. हा येऊ दे काजू द्या. या देवा ये ना आरती करा. जाऊ दे दादा आरती करतो मी, सांगेल काय प्रॉब्लेम येतो. हा तुम्हाला जमीन कोणी दिले? जमीन कोण दिले? हा नाव कार्ड नाव लिहा. जमीन कोण दिले? हा त्याचा मागता देता का? नाही देत. बोला देवा कोण आहे? हा वागोबा घेऊ. अरे हत्याला वाग्याला जोर बोल मिळाला. 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 तिन्ही गावचे बरोबर असू दे. म्हणजे वागोबा तेव्हा आनंदाने आलेत ना? आनंदाने आलेत का? हा मग आनंदाने आम्हाला सांगा तुझं स्थान कुठे इथं या शिवारामध्ये? तुझं स्थान कुठे सांगाल का तेव्हा आम्हाला? बोला कुठे आहे तुझं स्थान? सांगाल का? बोला बोला कुठे स्थान तुझं या शिवारात? कुठे बसलाय तू तेवढं सांगा का? आईच्या पूर्वेला बसलाय, पश्चिमेला बसलाय, मागे बसलाय, पुढे बसलाय, कुठे बसलाय सांगाल का? घ्या वागोबाचं परत. हरभरे हत्याला वाग्याला जोर बोल मिळाला. 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 इकडे आधी इकडे आम्हाला सांगे आधी मग फिरी मार. पहिले आम्हाला सांगे देवा, आम्हाला सांगा या देवीच्या कुठे बसलाय तू? बोला तेव्हा तुम्ही सांगाल का कुठे बसलाय? हा हो नका ना मजा मस्ती करू. थांबा ना कशाला मध्ये मस्ती? काय आलं? आपण सिरियस टॉपिक घेतला. एखादा पडला तर दुर्लक्ष करा ना. तुम्हाला महत्व त्याचं आहे का याचं आहे? ज्याला महत्व आहे त्याने तिकडे घ्या. मग इथं बसू नका, कोणी तिकडे बघा. हा मला काय इथं काही येड्यावर का बसवलंय का? या वाड्याला तर मला विचारू दे ना. देवा तुम्ही शिवाराचं आहे का येशीवरचं आहेत? येशीवर कुठं बसलं? हा देवा तुम्ही सांगा शिवारावरचं आहेत का येशीवरचं आहेत? हा हो गाव देव ना. मी कुठं बोलतोय मग शिवाराचं आहेत का येशीवरचं आहेत? जर वागोबा तुम्ही असाल म्हणजे आहेतच मग मला एक ओळख देणार का? मी सांगतो ती काय होतो रस्ता जरा खोला बघा. तेव्हा मला फक्त एवढं सांगा. हो आपल्याला एवढंच ओळख द्यायची. तो रस्ता चाललाय, जो मार्ग चाललाय अख्खं शिवार तुमचं आहे. मग जो मार्ग चाललाय त्या मार्गावरती त्या जागेमध्ये काय बसलं याची ओळख देणार का? सांगा वागोबा तुम्ही. तुम्ही तर शिवारचं वागोबा आहेत. हा तुमचा शिक्का कुठे आहे? तुमची ताकद कुठे आहे? लढाईला मी चालले गावदेवी समजा. घ्या लढाईला जाऊ आपण वाघोबाला घेऊन. बरोबर आहे. दे माझं त्रिशूल इकडं. वाघवर स्वर्ग देवी वाघवर
अगं चंडी की अवतार देवीचा चंडी की अवतार चंडी की अवतार आईला चंडी की अवतार चंडी की अवतार देवीचा चंडी की अवतार चंडी की अवतार चंडी की अवतार. बघा आपण लढायला जायचं का? मी माझं हत्यार घेतलं, मी माझं शस्त्र घेतलं, तुझं घे कुठे बघ. देवा कुठे तुझं शस्त्र बघ, कुठे शस्त्र? फक्त मंदिरात आहे, कुठे काय कुठे सांगा. तुम्ही वागोबा आम्ही लढायला जाऊ ना? हो जायचं का लढायला? जाऊ ना? आम्ही चालू लढायला. मी घेतलं माझं, त्यांनी त्यांचं घ्यावं. बघा कुठे देवा, कुठे तुमचं आहे का? हे लोक आणले नाही तुमचं शस्त्र का? आणलंय का? हा का लोक आणले नाही तुम्ही त्याचं शस्त्र? देवा आणलंय का? हो देवा बघा कुठे शोधा तुमचं शस्त्र. लढायला जायचं आपल्याला. दोन्ही शिवाराचं दोन्ही येशीवरचं वागोबा, वागोबाच्या नावानं. अरे जेवले ना का? वागोबाच्या नावानं. देवा जायचं लढायला. मग आपलं बघा मी माझं घेतलं, तुझं कुठे कुठे? जा बघ आहे का? जा 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 वाजा वागवायचं. अरे हात गेला वाग्याला जवळ कुठे शस्त्र आपलं आहे का? हा पाहुण्या हो आपण थांबा जरा, आपल्याला पण मान भेटेल. थांबा जरा. काय माहितीये का, मी पण पाहुणा तू पण पाहुणा. थांबा असू दे ना. हो असू दे, तू पण पाहुणा मी पण पाहुणा. आपण रोज येऊन बसाल का इथं? बघा तुम्ही बसाल का? बसायला देवावर येऊन सांभाळ कराल का? मग थांबा ना जरा. आपण वज वज घेऊ सगळे. तेव्हा कुठे शस्त्र? चल ना युद्धाला जायचे आपल्याला. घ्या हात गेला एकच गाणी का? दुसरा नाही. तुम्ही तिघं काय जेवायला आलेत? फक्त वाघोबा गेला त्याचं शस्त्र शोधायला गेलाय. मग तिथं जाऊन बघा नको तुम्हाला? काय तुम्ही असं याने जेवायला दिला नाही का तुम्ही? हा दिलाय ना. बघा तिघं बसलत ना. वाघोबा शस्त्र शोधतो, तुम्ही शोधित नाही. त्या जेवायला दिला नाही तुम्ही बरोबर. त्या तुमचा पण वेळ काम करणारे हा घ्या गाणे. एकच गाणी वाजवत, दुसरं गाणी नाही. वाघोबाचं दुसरं गाणं घ्या ना. ऐका तुमचं गाव कुठलं? हो महाराज गाव कुठलं? मग त्या साईडला वाघोबाचं मंदिर आहे, तिथे त्याचं स्थान आहे. मग त्याचं गाणं घ्या ना. तुम्हाला मी इथे थांबू का 5 वर्षासाठी रक्षणाला? थांबा ना जरा. आपण पाहुणे आहेत ना, पाहुण्यासारखंच राहू. जेव्हा वेळ येईल तेव्हा मदतीला येऊ ना. बरं वागोबा देवा, हो देवा. त्यांच्या एकमेकावर आला का? माझ्याशी बोला. मी आलो की नाही? माझ्याशी बोला. मग पुढे शस्त्र आपलं हा पाठीमागं ठेवलं. वाघोबाचं शस्त्र पाठीमागं हो काय ठेवलं? नाही नाही मला वाघोबा तुम्ही आलेत ना आता. ठेवलं म्हणजे तुमच्या रूपात आलाय का नाही तो? मग तुमच्या रूपात आलाय तर तुझं शस्त्र कुठं लपवलंय बघ. हे माझं. पुढे देवा बघता आहे का? बघता आहे का आपले शस्त्र इथं? जा तिकडं दरकाली पडत होता. रूपात जा ना. रूप तसं आहे का तुझं? रूप कसं आहे तुझं? वाघोबाचं रूप असं आहे का? घे काय गावाचं नाव? बाबणे गावाची जे का असतील तुम्हाला गोंधळ नुसतं नाच
गाणं पाहिजे का माझं जसं चाललंय तसं आवडेल तुम्हाला? असं चालेल ना? फक्त ओकाने बोला. कारण बाकी बोलते काय महाराजांचं या विचारतात असं युट्यूबला टाकते माझ्या. मला त्याच्याशी काय नाही, मला ज्याचं कार्य घेतलं त्याच्याशी मतलब आहे. तुम्हाला चालेल का? आपला जर देव खेळतो, आपल्या देवामध्ये जर संचार आहे तर संचार म्हणजे शक्ती आहे. शक्ती आहे म्हणजे तिला तिथं जाण पाहिजे. पाहिजे का नको? माझा जर वागोबा आहे, मी जर आई आहे तर माझ्या जर शस्त्र आहे. माझं काय आहे? त्रिशूल आहे, तलवार आहे, काय आहे? मग वाघोबाचं तुम्ही शस्त्र कुठे ठेवलेलं पूल तेव्हा शोधायला पाहिजे का नाही? हा या वाघोबाचं माझा वाघोबा देवा देवा तुम्ही लय पॉवरफुल वाटता मला. आता या इकडे पुढं या. आता बघा या शिवारच्या वाघोबांना काहीतरी अडचण आहे म्हणून त्यांना पुढचा मार्ग दिसत नाही. मला एक सांगा, आपण वाघोरोपी, मी शस्त्ररूपी घेतलं, तू शस्त्र घेतलं, तू बरोबर ओळख दिली मला शास्त्राची, बरोबर आहे, कुठे काय नसेल दिली, परंतु पिढोन पार या वाघोबाचं काय व्हायचं का? हा 2 पिढी 3 पिढी मध्ये या वाघोबाचं काय व्हायचं सांगू शकता का तुम्ही? सांगाल का? लय खड्डा केला आपण. आम्ही तुम्हाला मानदी वाढते का? काय असू दे, तुम्ही आम्ही मानलं तुम्हाला थोडंफार तरी. पण एवढं एक विनंती आहे, जर आलं तर आनंदाने धावून, तर जसं हे शिवारचं वाघोबा, कुलाचं वाघोबा किंवा गावाचं वाघोबा आहे, त्यांना काहीतरी अडी अडचण असल्यामुळे त्यांना पुढचा मार्ग दिसत नाही, त्यांचे शस्त्र कुठं लपले दिसत नाही. मग शस्त्र तर जाऊ दे, चला तुझ्या रूपाचं इथं काय व्हायचं का? पहिले मानपान द्यायची का? सांगा. हा काय करायचो का आम्ही? काय द्यायचो का तुला? तेव्हा काय आलं? शस्त्र नाही भेटलं नाही तिथं? पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? पाहिजे का नको? बघा वाघोबा आले तुमचे, काय आलंय तिकडं? येऊ दे, ज्याला यायचं नाही मैदानात यायचं, माग माग नाही यायचं का? बरोबर ना? ज्याही यायचं त्याने मैदानात यायचं. बरं देवा, वाघोबा देवा, स्थानावर जायचं. मग आता शस्त्र भेटत नाही आपल्याला, जायचं स्थानावर. हा देवा, इथं काय वाघोबाचं मानपान दिलं जायचं, तुम्हाला माहिती आहे का? नाहीये ना? मग आता स्थानावर जायचं. तुम्हाला आरतीचा मान देऊ. बोंद्रे महाराज, तिघांना आरतीचा मान द्या. सांगा ना. नाही तुम्ही नाही, आता आम्ही देणार. आता तुम्ही थांबा, द्या. तेव्हा आलं बघ किती आलं? तुम्ही 3 आहे, तसं ते 3 आलं. पण तो कोण घेऊन आलाय सांगाल का? कोणी? वाघोबा सांगाल का? हा नाही, त्या दिशेला कोण आहे सांगताय मला? तुम्ही सांगाल का? आरती नाही करायची, फक्त भांडार लावायचा. उत्तर दिली नाही. देवाचा मान फक्त भांडाराचा द्यायचा. कोणतं वाघोबाचं गाणं घ्या? कोणतं? खंडोबाचं वाघोबाचं. शांत कशाला? एवढे येत असं तर विचारू आपण काही. देवाला सांगचं मला. आता आनंदाने स्थानावर जायचो. थांबाव जरा, स्थानावर जातो. हे जे आले होते 3 जण, त्या दिशेला काय सांगू शकतो? काय जरा लिहून ठेवा का? त्या दिशेला एक क्लू घ्या कुत्र्यांचा. मग ते काय आलं होतं मी सांगेल नंतर, किंवा काय आहे त्या दिशेला मी सांगेल. सांगाल का तुम्ही? तुम्ही तर पूर्ण शिवाराचं मालक. हा घेता का शांती? आता लय डरकाला पुरला ना माग. हा आता शांत नाही यायचं, कारण तुम्हालाही काहीतरी अडचण असते झाडाला का? तर काहीतरी कमतरता असं, मग आपण पूर्ण करू. बोला. चला स्थानावर चला. एकदम आल्या स्थानावर जायचं. आलं तर आम्हाला सांगायचं काय काय ते. चला एकदम स्थानावर.
घ्या वाघोबाचं परत. कोणतं? खंडोबारायाचं येडबाई लागलं वाघ्याला. हा, एक वाटी घ्या, एक नारळ घ्या. अरे खंडोबारायाचं ऐका, मी एक नारळ फोडतो, एक वाटी घेतो, कारण इथं धारवल्या भरपूर आहेत. आता धारवल्याला उतरवतो त्यांच्या अंगातली. द्या बघू किती धार पावर कुठे, आणि तो कुठे आहे तो पण सांगेल मी धारवाला. या जागेमध्ये सांगू का? या दिशेला आहे टेकडीवर, या दिशेला टेकडीवर आहे. जुन्या लोकांना विचारा, त्याला बोलू का मी इथं, का धारवलं जास्त उड्या मारायला लागलं. आता धार उतरावं लागलं मला. द्या वाटी. नाही, त्यांच्याकडे देऊ, त्यांच्याकडे देऊ. दादा, या दिशेला मुंजा होता का तुमचा? झोंबाचा का पकडाचा का? ती कुत्री त्यालाच आणला होता, कारण इथं लय धारवलं आलं. आता धारवलं त्यांना स्वाभिकी करून येऊ त्यांच्यात, का त्यांना कोणतरी पाहिजे. हा, कारण पवित्र मैदानामध्ये धार पाहिजे का? मग आपण धार वाहू. आता मी वाहतो, ते कुत्री भुगली ना, या दिशेने आलती ना, कंसातली एक मुंजा आहे, कैस मुंजा आहे. टोकर कुठे वरती. हा, बोलवायचं त्याला. जो धारवाला पुढे आला त्याला देऊ, त्याला जोडीला. लिमिट आहे कोणत्या गोष्टीचं. आईचं पण लिमिट आहे. आई लेकराला तेवढ्या पुरतं सांभाळील, नालायकपणा नाही केली तर. एकदा दोन सांभाळण्याचा चपका मारतेच ना ती, मग मारायचा का चपका? हो का नाही? मारूच ना. ही बाई धार घेतली मी, दगड दे. देवा जायचं स्थानाव शस्त्र नाही भेटलं ना तुझं. मला सांगा, हे वाघोबा आपल्या गावातले किती वर्षापासून खेळतोय? हा हा, पहिल्यांदा वारे आले. हे हाताला काय झालंय? हा, म्हणजे पूर्ण हेच गेलेली ना. हा, सांगेल मी त्याचं कारण. टाकले गावावर. कारुण्य वनामध्ये डोंगरात झाडी, विसरलेला राहते माझे येडी. विसरलेला राहते माझे येडी, विसरलेला राहते माझे येडी. विसरलेला राहते माझे येडी, विसरलेला राहते माझे येडी, विसरलेला राहते माझे येडी. कारुण्य वनामध्ये डोंगरात झाडी, कारुण्य वनामध्ये डोंगरात झाडी, विसरलेला राहते माझे येडी, विसरलेला राहते माझे येडी, विसरलेला राहते माझे येडी. पालखी फिरवायला कोण घेऊन गेलता? तुम्ही होतं, गावकरी होतं. त्याला मानपान दिला वरती. हा, मानपान दिला का वरती? त्याच्या बाजूला कोण आहे? याच्यावरती गेलता तुम्ही? डोंगरीकडे गेला का मान? कशा दिला? कोण होतं सोबतीला? हा, तर जगो म्हणजे ते त्याच्यात. परंतु अजून एक तिथे आहे. आता यांना कसं त्याच्यामध्ये त्यांनी दिलं असेल. अजून एक काय, ती बॉर्डर कोणाची हद्द कोणाची लागते? हा, कांबारा लागते, लागते. चेरवाचं घ्या. त्या आधीमध्ये कोणी ऐकून आहे का? डुकराची जोडी सोडायची. चेरोबाचं काय मानपान द्यायची का त्या आधीमध्ये कोण माहिती आहे कोणाला? हा, वेल्याची झाडं कुठे होती तिथं? वेल्याची. हा, वेल्याची झाडं होती ना. हा, चेरोबाचं घ्या. ये रे माय चोरबा रे माय, 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 ये रे माय
हा कोण आले? हा कुठे कुठे बसले? कुठे बसले? शिवारात बसले. त्यांचं आडनाव काय? शिंगोले. यांचं घर कुठे? गोरे. घर कुठे? हा काय कमी पडलंय सांगा आम्हाला. काय कमी पडलंय? ताल नाही करायचं. काय कमी पडलंय सांगायचं, भेटेल सर्व. काय कमी पडलंय तुम्हाला? झाडाला का त्रास? मग का झाडाला त्रास? तो नाही करीतो. का त्रास होतो झाडाला? कोण यांच्याकडचं? गावाच्या बाहेर कोण राहतं तुमचं? हा बाहेर घर बांधलंय? काय बांधलंय? मग मला एक सांगा, कोंबडा कशाला द्यायची? हा जुन्या घरामध्ये देव होता का एक? त्याला काय द्यायची? कुठे येते? भेटेल सर्व. शांततेने एकदम. ताल नाही करायचं. ताल नाही करायचं. सांगतो ना मी. थांबा ना जरा. मला फक्त उत्तर द्या. मला दिला नाही. मला एक सांगा फक्त, ज्या घरामध्ये काय वस्तू होती का त्याला खाणं द्यायची का? हा आता देता का? मग आता मग तो आला ना, तो सांगतो ना. त्याच्यामुळे त्याच्यामुळे घरात आडी अडचण, सगळ्यांना त्रास आहे. आणि तो त्या रूपाने झालाय. जो हातावर फटका पडलाय ना, तो त्याने वाघोबाला अडवलाय. वाघोबाची त्याचा तो अडवतोय. कोणाला त्रास आहे? त्रासाचा प्रश्न नाहीये. प्रत्येकाचा आहे त्रास. नाहीये त्या रूपाचा फक्त तो आहे. त्याला मानपान द्यायची. तो मानपान बंद झाल्यामुळे नाही कोणाच्या मागे काय नाही लागला. मागे तो येऊन सांगतोय फक्त, तुम्ही ऐका, तुम्ही जर तुमच्या पद्धतीने फुलाची पाकली त्याचा मान केला तर तुमचा रस्ता मोकळा होईल. तुम्ही दुसरीकडे जाईल ना. सगळ्या मिळून केला तर सगळ्यांचा रस्ता मोकळा होईल. ज्याचं दुखणं त्याला माहिती असेल. कोणी दाखवित, कोणी नाही दाखवित. परंतु यांचं काय नाव लिहा? अहो दार मोकळं. मी सांगले ना उत्तर तुम्हाला. काय ते गोरे लिहा. यांचं नाव काय? हा काय नाव यांचं? ताल नाही करायचं. ताल करशील तर काय भेटणार नाही तुला. हा किती दिवस विजलं? आई सांगा, किती दिवस विजलं तुमचं? मला सांगा, दिवा किती विजलं तुमचं? वंशाचं दिवा किती गेलं? किती विजलं? तर दिवा विजवला ना त्याने. आता पेटवा परत. किती दिवस विजलं? हा ऐका ना. आता त्यांनी इशारा दिला ना मला. दिवस हा बघ त्या माऊलीला सांगतो आम्ही. फुलने बघा. एक सांगू तेवढं कराल. दूध भात, एक नारळ, खोबऱ्याची वाटी, गुळ गावदेवीला आणून ठेवणार. मी त्याला साकडं घालतोय. बघ तेव्हा फुलाची बाकली मान देऊ. झाड मोकळं करणार गावदेवीला. हा कधी ठेवा तुम्ही? मंगळवार, बुधवार, शुक्रवार, कोणत्या वारात ठेवलं तर चालेल. यांचा पहिले लिहा का वंशामध्ये. यांच्या घरामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये देव असेल तो आता नाहीये. त्याला मानपान देत असतील. हा तर तो कसा माहितीये का? प्रत्येकाला कोण दाखवतोय ना दाखवतोय. पण झाड आले त्या झाड पण एवढं सांगतो. किती दिवस विजलं तुमचं? 4 विजले. बरोबर आहे. काय कपडा द्या. बोला शांततेने एकदम. हा जे काय असं मानपान केलं जाईल. झाडाला घराला तकलीफ द्यायची नाही. हा चालेल का? बोल. झाडाला फिरवायचं नाही असं. तुम्ही त्याला बोलता ऐकू नये. मग त्याचं तुम्ही ऐकलं का? बोलतो त्याचं म्हणजे झाडाचं नाही, त्या सावलीचं. आता ऐका. एक नारळ, दही, भात, खोबऱ्याची वाटी, गुळ देवारी ठेवायचा. एकदम शांत रूपी ते भांडार त्याला. काय राहिले तुझं सांग. काय पाहिजे? काय पाहिजे? चाल मोकळेपणे दार खुल्लं करणं. जागेवर जा. जे काय असेल तुझं भेटल. झाडा परत तकलीफ नाही करायची. हा ताल नाही करायचा. एकदम मोकळ्या मनाने बघ.
पूर्ण मोकळं मन करून झाड मोकळं करून ताणाव चाल. पुढचं आम्हाला घ्यायची. चला ताणाव. काय राहिलंय का तुमचं? हा राहिलंय का? याने काय उत्तर दिलं माहितीये घरात काय देवीच्या मंदिराच्या माग काय बोललं? काहीतरी आहे त्याचं उत्तर. असं बोललं नाही का तरी शोधायला सांगलं आपल्याला तेव्हा. तुम्ही लिहिलं नाही का? आता तो देव कुणी तर नाही मला आलं सांगतो. देवीच्या मागली आम्ही सांगेल काय लिहिलं. चला सांगतो ना आता बस झालं. बोलून द्यायला तुमचं मानपण तिथे बोलून देणार ना. आता आम्ही बोललो ना तर तुम्ही सांगा त्याला. चला जेव्हा कुलाचा गोंधळ असेल तेव्हा सगळं बोलू आपण. आता गावाचा गोंधळ आता गावाचा सगळ्यांना चान्स भेटली पाहिजे तेव्हा नाही का. गावामध्ये भरपूर कुल आहेत. प्रत्येक कुलाच्याला देव असतील येऊ दे त्यांना सगळ्यांना मानपण द्या. भंडारा आता परत द्या. जा तिकडं त्या मंदिरात बसले तिथे जा. तिला साकडं घाला. जा तिथे जा. रस्ता बोला रस्ता. जा 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 मोकळं कर. बोला काय अडचण दूर कर. तिकडे जा तिकडे जा. हे घटरूपी आहे मूर्ती रूपी आहे. देव जागा. हो महाराज महाराज जेवायला दिला नाही आमच्या महाराजांना. नॉनस्टॉप जागरण चालू आहे. किती गोंधळ माहिती आहे का आमचं? परवा दिवशी गोंधळ केला त्या दिवशी गोंधळ केला असं कंटिन्यू गोंधळ चालू आहे. रात्री कुठे गेला आपण मरी यायचा झोपलं पण नाही तसंच तुमच्याकडे आलं म्हणून तरी बोला महाराज थकले काय. देवीच्या मागे काहीतरी तुम्ही सांगाल. घर कोणाचा आहे तिथं देवीच्या मागं? घर कोणाचा आहे तो मागचा? तुमच्या घरात मी बसलो तो घर कोणाचा आहे? हा मग तिथं आजूबाजू जागा सांगा तुम्ही काय ती. हे सगळा पोड करायचे. देवांनी सांगितलं तुमच्या देवाला मी पहिले चान्स दिले. पहिले मान तुमचा. नाही समजलं तर मला बोलवलं का नाही मग मी सांगाल ना. मी नाही सांगलं तर मग आलं गे. मी प्रत्येक गोंधळात एकच सांगतो. हा गावदेवीचं गोंधळ आहे. माझं एवढंच म्हणणं असतं 10 केला तर वाऱ्यात 2 खेळवा. पण तिला तिचं समजलं पाहिजे. आपल्या तर 50 पण खेळती. पण बघू किती उत्तर बरोबर येतात. आलं का? घ्या खंडोबाचं घ्या आता. खंडीरायाच्या मनात येतच होत या भांगार सोन्याचं. खंडीरायाच्या मनात येतच होत या भांगार सोन्याचं. बाहेरच्या वाऱ्याला ते चालतीला का देव सगळं सारखं आहे. मला तुमच्या देवाकडून तर त्या देवांच्याकडून जर ऐकायला भेटलं तर चालेल ना. आपल्याला कुठून तरी माहिती काढायची. बघूया आपल्या देऊन ते बाहेरचं देव पण आलं तर काय हरकत नाही ना. आलं ते येऊ द्या आपण विचारू बघूया. घ्या देव सगळं सारखंच. अवसरत नाही दिवस माझा मल्हारीच्या नावाविना. जवा कपाळी नसल भंडार माझा दिवस जातोय सुदास. कपाळी नसल भंडार माझा दिवस जातोय सुदास. माझा दिवस झालाय
कोण आहे? बोला, कोण आले? सांगाल का मला? कोणतं रूप आले? हा सांगा. हा हा हो. शिव मल्हार कोटो विचारा बघा ना. भया त्याचा घोडा फिरू दे, कारण गावदेवाचा पण घोडा फिरतो, त्याचाही घोडा फिरतो. फिरतो का आता गावदेवाचा घोडा तुमच्या? पहिले गावदेवाचा घोडा फिरायचा का? फिरायचा का? आता फिरतोय का? मग त्याला फिरू दे ना. बोंदे महाराज भंडारा घ्या, आपल्या गावदेवाला येशी पर्यंत जाऊन फिरून येऊ द्या. कसा काय देवाने इशारा केलाय? देवीचा पहिला जोडीदार गावदेव, दुसरा जोडीदार व्यताल, तिसरा जोडीदार जो पहिले 60-70 वर्षापूर्वी फिरायचा. कशावर कशावर? हा तिसरा रूप आलाय. परंतु देवा तुझ्या हातामध्ये काय आहे? कसं आहे? दाखव. कसं आहे आम्हाला सांगा. कसं आहे तुझ्या हातामध्ये? काय दाखव आम्हाला. घोड्यावर बसताना कसं आहे? कसा? हा तो पण गोळाला भांडारी देवाच्या गोळाला भांडारी. दाखवी कसं काढतो तू ती? दाखव. हातात तलवार देवाच्या हातात तलवार. तलवार. मग गावदेवाला तुम्ही त्या तलवारीचा मान द्यायची का? पहिले गाव साथ करायची तेव्हा द्यायची का? हा साथ करताना त्याला काय मानपान द्यायची का? हो का नाही? मग तलवार उपसून ठेवू का? बोलून करू द्यायची? पूर्वीच मी बोलतोय, पहिले त्याला मानपान द्यायची का रक्षकाला? हा हा द्यायची ना. आता देता का? म्हणून त्यांनी तलवार कुठे ठेवली होती तेव्हा? कुठे तुझी तलवार कशी ठेवली होती? मेहण्यामध्ये ठेवली होती, पण तुम्ही त्याला तलवारचा मान देत नाही. आता काढायची तलवार. मग घे घे. पहिल्यांदाच वारी आले ना बघा. हा येत होता, पण ती पोट झाली होती का? हा कारण काय ते कारण आहे, जे जिथं आहे तिथंच येणार. संचार असावा तर पूर्ण संचार असावा, आणि त्याला अडवणार पैदा कोणी झाला नाही. तो का आलाय आता सांगू शकता कोणी? एवढ्या ह्याच्याने का आलाय तो कोणी सांगू शकता?
तुम्ही एवढे वर्ष करता सर्व गावदेवीचा पूजा करता सगळं करता, परंतु ज्या जागेमध्ये बसलाय त्या जागेचं कधी मानपान केलं होतं तुम्ही? नाही. किती वर्षांनी मानपान झालंय तिथं? केलं का तिथे मानपान आज? हा केला. तुम्हाला माहित होतं का अर्ध्या लोकांना तिथे काय होतं ते माहित होतं का? मी तर म्हणतो 90 लोकांना माहित पण नव्हतं. हा मी सांगितलं, पण तरी पण कन्फर्म होतं ना 90 लोक, म्हणजे आपली वोटिंग कमी होती आपल्याला, बरोबर ना? मग देव जेव्हा सांगतो ना आता देव सर्व मी सांगण्यापेक्षा, म्हणजे तलवार म्हणजे काय तर पहिले तुमच्या गावदेवीची साथ व्हायची त्यावेळी देवाच्या नावाने अक्षर दाखवून काहीतरी मानपान द्यायची का? द्यायची का हो जुनी माणसं? आता देता का? नाही देत. मग त्याचा पगार नाही दिला तर तो काम करील, देवाला तुम्ही खाय प्यायला दिला तर ताकद येईल, मग कसं रक्षण करील? मग चोरीवरी तर कुस्त्या खेळतील ना खेळतील. किती चोर आहे गावात? भरपूर असेल. मला चोरांची घ्या द्या ना नाही. माझा जर बाबूबा असेल तर मला त्यांच्याशी काय करायचे? पण माझ्या बापाला कपडं लत्ता खाणं पिणं आपण देतोय का? देतो का नाही? हो का नाही? नाही देत. मग देता तो तुमच्या आखेला उभा राहील का? मग तो काय बोलेल? जाऊ दे जसं चाललंय चालू दे. मग याच्या पुढे काय करायचं? तुम्ही गावले सर्व आहेत ना, देवाच्या तलवार उपसा लावू का मॅन करा सांगू? म्हणजे तुमच्या रखवाईला त्या तलवार घेऊन उभा राहायला सांगू का? मग त्याचा जो मानपाणी तुम्ही चालू कराल परत बंद होता तो चालेल? बघा देवा, कोणी 5-10 लोक समोर या, अक्षता घ्या आणि साक्षीला मला उभी राहा, म्हणजे मी देवाला शब्द देईल, देवा ही तुझी परिवारातून साक्ष आहे, तुझा जो मानपान असेल तो देईल. फक्त या कुलाला, या गावाला, या शिवारा, कारण तो काय करतो तुमच्या गावात कोणाचाही गोंधळ घाला तो गोंधळच घालील. त्याचा कोणत्याही गोंधळात गोंधळ होईल, भांडणं तरी होतील, नाही तर काहीतरी अडी अडचण येईल. कारण शिवाराचा दरवाजा त्याच्यातच खोलाचा आहे. कोणाच्या हातात आहे? त्याच्यात आहे. मग एक 5-10 जण जे कोणी असतील त्यांनी या समोर तांदूळ द्या त्यांना हातात. आम्हाला फक्त एक साक्षी पाहिजे. जे कोण असेल त्याने खाणं द्यायची तेच आपलं, काय नवीन काही द्यायचं नाहीये. आपलं जे पिढ्यान पिढी होतं 40 वर्षे 50 वर्षे काय नाही, चांगलं आहे ते, काय नाही. फक्त देवाला एक तांदूळ 10-11 जेवढं येते तेवढं सगळी तुम्हाला तुमचीच आहेत सगळी. काय खावा ना देवाची तलवारचा प्रसाद घेऊन दिला ना, प्रसाद खाऊन द्या ना. बघा सरळ सरकार बाजूला बघा, मी का माझं नवीन बसवत नाही, देव पण देवाचं बसवत नाही. तुमच्या पिढ्यान पिढ्या आलेला जसं कुलामध्ये कुलाचार, तसं गाव शिवाराचा मान जो पूर्वीपार देत होती तो बंद झालाय. बरोबर आहे? बंद झाल्यामुळे माझा जोडीदार म्हणजे गावदेवीचा मी पहिला पैसा ना, तो एकच प्रश्न टाकत आलो होतो, काय आईचा जोडीदार कोण आहे? कोणी उत्तर दिला, कोणी इकडे बोलतो, कोणी तिकडे बोलतो, कोणी बरोबर दिला, कोण दिला. कारण तो त्याची जर ओळख नसली तर आईला तो बरोबर थांबवतो, थांब. मग आज जर तो स्वतःहून आलाय तर त्याचं 3 रूप दाखवलं. त्यांनी गावदेव रूप दाखवलं, व्याताल रूप दाखवलं आणि त्याने खंडोबा म्हणजे घोड्यावाला तो पण दाखवलं. परंतु त्या घोड्यावाल्याच्या हातात एक तलवार होती. अग्निरूपामध्ये तो बसलाय, स्मशान रूपी बसलाय, म्हणजे त्याने स्मशान उठवली. म्हणजे तुमची कमी वयामध्ये किंवा याच्यामध्ये माणसं जात होती, बरोबर? म्हणजे तो व्याताल रूपी बसला, आपल्याला तसा नकोय. तो गावदेव रूपाने बसला, गावदेव रूपाने बसला म्हणजे त्याने काय केला, तो जर बंद असेल तर बाहेरची पाहुणी जास्त गावात राहायला आली का? गावले पावले झाले का? गावले पावले झाले का? म्हणजे पहिलं रूप गावदेव गावाचा असून तो गावाचा नाही, म्हणजे गावले पावले झाले. दुसरा रूप त्याचा व्याताल रूप म्हणजे आगव्याताल म्हणजे स्मशान रूप. त्यांनी स्मशान उठवली, गावामध्ये हानी होत गेली, तू झाली का नाही? आपल्याला तो रूप पण नको. तिसरं रूप त्याने दाखवलं रक्षक रूप, म्हणजे तुमच्या रक्षणासाठी मी बसलोय. पण काय घेऊन बसलोय? काय देवा? हा. मग तिचा मानपण आपण देत होतो याच्या आधी, आता द्यायचं का नाही द्यायचं हे तुम्ही पंचांनी त्याला वचन द्यायचं. देवा तुझं जो काय मानपान पुढे पड चालत आलाय, बघा आपण योगागणी म्हणा काय म्हणा, आपण गावाचा गावदेवीचा गोंधळ करायला घेतला, परंतु प्राणप्रतिष्ठा केली का अजूनपर्यंत?
नाही, देवीने करूनच घेतली नाही. पहिले माझी सगळी गवस करा, परिपूर्ण होईल तर परिपूर्ण रूपाने मूर्ती बसवा. आता ह्या गोष्टी आपल्या राहिल्या होत्या, या जर नसत्या होत्या केल्या आपण, मग काय केलं असतं आपण? काही नसतं. कोणत्याही नुकत्या सावली बसला असं एक दादा होतं कोणतरी, त्याही चांगलं सजेशन दिला तर मूर्ती घेऊन येऊ नका, मूर्ती तिथंच राहू दे. चांगलं सजेशन मी मानलं त्यांना, ठीक आहे. मग आपण जेव्हा बसवताना आधी तिला बसवायच्या आधी कोण बसवायचं आपल्याला? तर आहे का तो त्या स्थानाला? मग काय करायचं? पहिला शब्द तो विकला का त्याला? गावद्वारा विकला म्हणजे तिची जागा विकली का? हा नाही तर माझा कुठे येतो अजून? हा बोल, भाषा तुझी कशी आहे? तर आपल्याला काय करायचं? तेव्हा झाली चूक भूल आमची. तुमचा पिढन पिढी तिथं जो मूर्ती असेल, जी स्थान असेल, ते आहे का आता? आहे, पण त्याचा मानपान केला जातो का? तर आता तुम्ही गावकरी आहेत, गाव तुमचं, हे तुमची आहे, कंपनी तुमची आहे. वर्षाकाठी त्याचा मानपान देताना त्यांना मिळायचं. आज गेलं होतं का तिथं तुम्ही? मग तसंच करायचे. अक्षता राखून त्याचं काय असेल मानपान द्यायचंय, तिच्या साक्षीने द्यायचे, पण त्याला मान घेऊनच द्यायचे. मग तो रक्षण रूपी तुमच्या कुठं वाचला? येशू वाचलाय, बरोबर ना? येस तिथंच ना तुमची. पण दंड कुठून होता? इकडून होता का तुमचा पहिला? हा होता ना. मी यस देवाने कोणती यस मोकळी करायला सांगली? ही. तर पहिला दंड असा होता का? हा रस्ता नव्हता ना पहिला. मग देवाने बरोबर दाखवला का नाही? रस्ता मोकळा करा, म्हणजे त्याचा रस्ता तो होता. आणि त्या रस्त्यावर एक बाजूला बसलाय तर व्यता रूपी, एक बाजूला बसलाय गावदेव रूपी, बरोबर आहे. तिसरा रूप बसलाय खंडोबा शंकर रूपी, बरोबर. मग आपण आता त्याला काय द्यायचं? तेव्हा आमच्या जसं होईल फुले फुलाची पाकळी मान देऊ. जसं धावत आला आमच्या हाकेला, तसं याच्या पुढेही आमच्या रक्षणा उभं राहा. गाववाल्याला पाववाला गेलता, गावदेवाला पाववाला म्हणजे पाहुणा गेलता, तसं आपल्याला पाहुणा करायचं का त्याला? आपण स्वतः पाहुणा व्हायचे का? मग गावाला व्हायचे ना. मग गावाला होण्यासाठी पहिले गावदेव पाहिजे गावाचं नाव तर काय नाही. मग आपण ही अक्षता घेऊन जायच्या, गावदेवीच्या पायाशी टाकायच्या, बोलायचा माऊली तुझ्या साक्षीने जो काय मानपान द्यायचो आम्ही, नवीन काय द्यायचं नाहीये, जो द्यायचो तो आम्ही कंटिन्यू करू. म्हणजे पिढून पिढी आमच्या आजा पंचायत जो करत आलेला. मग तुम्ही प्रत्येक कुलातला अलग अलग आहे तसं बोला. जसं तू गावासाठी धावते तसे आमच्या कुलासाठी पण धाव. जसा का गावदेव घोड्या रूपी तसा खंडोबा रूपी कुलामध्ये वाचलाय. हा मग तसं साखर घालायचा. जा अक्षता राखायच्या, बोलायचं का असेल, पण शब्द दिलेला पाला. गेला वचन घेतलं ना. तू साक्षीला, मी साक्षीला, ती साक्षीला. घ्या गाणं घ्या तो पर्यंत घोड्यावाला. हा साथीलाच करायचं. चाललं कुठे? चांगला हे फक्त क्लू घ्यायचे आपल्याला, बाकी मी सांगणारच आहे. तिथे छान आहे बेटा, गाव तिकडे चाललं त्या घोड्यावाला. तुझा मानपान द्यायला चाललं ते एकदा घोडा परत आपला फिरून येऊ द्या ना. घ्या शिकाराची बायर खंडरायाची तलवार, शिकाराची बायर खंडरायाची तलवार, शिकाराची बायर खंडरायाची तलवार. घोडा फिरवायचा आपल्याला, तलवार आहे घोडा. हा देवर तुझा घोडा घोडा दाखव बरे आगे, 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 त्यांना 5,000 जरा जोश कमी झाला त्यांचा. आज काही दमलं वाटतंय 2-3 दिवस आमच्या सोबत ते. घ्या
तिच्या हातामध्ये आहे ना, मग तीच तलवार त्याची ना तीच तलवार तिची आहे ना. तलवार जुन्या मूर्तीमध्ये होती, मग तिचा मान देतो आपण, म्हणून ती एक हाती तलवार आहे. हा, आणि एक हातामध्ये काय माहिती का? हा बरोबर. दुसऱ्या हातामध्ये काय आहे? कमल आहे का काय नक्की ते? हा, पाच म्हणजे चाबूक. हा, खंडोबाचं घ्या आता. देवाला आपल्याला गावदेवाला खंडोबा रूपी, जेजुरीच्या सोने रूपी जेजुरी हा. नाही मी सांगितलं ते, मला कसं आहे, मला वारी रूपाने कमी, मला नजरी रूपाने जास्त देवीने दिले. काही लोकांना डाऊट होतंय, महाराज वारी घेत नाही ना, सांगतात कसं काय? मला देवाची एवढी देणगी आहे, मी जागेपासून चांगल्या कुंडली सांगू शकतो. संचार मी फक्त आनंदाच्या वेळी अतिशय जास्त भूतावली उठली, माझा कोणता व्हिडिओ पहा, मी एकच वारी घेतो, मग घाम घालून घेतो. नाही तर मी वारी घेतली, देवाने मला नजर भरपूर दिलेले, सगळ्याला सांगू शकतो, तर मी ते सांगू शकतो ते पण. तेव्हा तलवार रूपी तो काय गाणं बोलतो तुझे, हे शस्त्र आहे ना देवीच्या हाताने, हे त्याचं महत्व आहे. त्यांची तलवार काढली ना तशी देवीच्या हातात ती आहे ना, म्हणून त्या शस्त्राचा तो काय आहे. दुसरा शस्त्र आहे त्याचा पण सांगेल काय ते. अरे हातामध्ये धाल देवाच्या हातामध्ये धाल, अरे हातामध्ये धाल देवाच्या हातामध्ये धाल, अरे खंडोबा उतार देवाचा खंडोबा उतार, खंडोबा उतार देवाचा खंडोबा उतार, खंडोबा उतार देवाचा खंडोबा उतार. दादा दादा ओ दादा बसा ना तिकडे, कार्यक्रम चालू आहे ना आपला, बसा ना तिकडे. माझ्या शब्दाने बसा ना तिकडे, बसा बसा. आपलं चांगलं कार्य चालू आहे ना, चांगल्या कार्यामध्ये चांगलंच आहे, चांगल्या कार्यामध्ये आपलं चांगलं चालू आहे ना. बसा, घ्या घ्या. देवाच्या हातामध्ये तलवार, देवाच्या हातात तलवार, देवाच्या हातात तलवार, खंडोबा उतार देवाचा खंडोबा उतार, 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 खंडोबा उतार देवाचा खंडोबा अगं गावती मी लाड लाड येना, तुझ्या घरी पाळणा हलू देना, गावती मी लाड लाड येना, तुझ्या घरी पाळणा हलू देना, वाघोबाच देवा ये लवकर, ये रे लवकर, बरे उशीर तुम्ही आला, देवा ये लवकर, ये रे लवकर, बरे उशीर तुम्ही आला, देवा ये लवकर, ये रे लवकर, बरे उशीर तुम्ही आला, देवा ये लवकर, ये लवकर, बरे उशीर तुम्ही आला, देवा ये लवकर, ये लवकर, बरे उशीर तुम्ही आला, देवा ये लवकर, ये लवकर, बरे उशीर तुम्ही आला. यांच्याकडचं कोण आहे? एक पिरांचं गाणं घ्या ना. यांच्याकडचं कोण आहे? तुम्ही आहेत का? हे असं मुसलमानाची किंवा तिघांच्यासोबत जास्त असायचं का? किंवा त्यांचा काय संबंध होता का यांच्याशी? हा, मग मस्जिदचा पिरांचा याचा काय संबंध? हा क्या हो? क्या रूप बड़ा है दिल मेरे पीर बाबा का, हमें पता झोली वाले का, क्या रूप बड़ा है
बाबा का हाथ में झोली लेके बाबा घूमे गेलो गली घूमे गेलो गली रे बाबा घूमे गेलो गली घूमे गेलो गली रे बाबा घूमे गेलो गली घूमे गेलो गली रे बाबा घूमे गेलो गली हाथ में झोली लेके बाबा घूमे गेलो गली घूमे गेलो गली रे बाबा घूमे गेलो गली घूमे गेलो गली रे बाबा घूमे गेलो गली घूमे गेलो गली रे बाबा घूमे ऐका ना तुम्ही बहीण आहेत का यांच्या मला ना इथं पिरांचं येतं मग तुमच्या जमिनीच्या बाजूला तेलांची जमीन होती का तर त्यांचं पीर होतं का काही तर त्यांच्या याच्याशी पिरांचा संबंध येतोय पिरांचा संबंध येतो काही म्हणजे जी जमीन येण्याची शेती तिच्या बाजूला कोणती माणसं गाडलेत का अशी हा हा गाडलेत ना म्हणजे पीरच बोलू आपण त्याला ना हा गोसावी म्हणजे पीरच आहेत ना ते गाडलेत ना म्हणजे पीर पण येतं के गाणे हा अरे पीरों में पीर मेरे हैं तू मौला मेरे मेरे दीवाने पीरों में पीर मेरा है तू मौला तेरा मैं हूँ दीवाना वारी बरोबर आहे त्यांची आहे देवाची चांगली पण त्यांना तो पीर येतो ना म्हणजे गाडलेली माणसं किंवा गोसावी हा तो गोसावी आडवा येतोय गोसावी म्हणजे गाडलेली त्यांच्या जमिनीच्या बाजूला काही गाडलेलं होतं का हा आहेत ना मग ते वावर हे करतात का जमिनीचा त्या हा तुमची माणसं वावर करतात का तिथे ते जागेत मग ते पहिले तिथं काय द्यायची का लिहा होते काय यांचं नाव हा विकी गोरेलिया त्यांच्या जमिनी म्हणजे आजापंजाची जागा होती तिथं ते काय करायचं का नाही पण तिथं काय देत होते का मग भात लावायचं तेव्हा दूध भात ठेवायचे का असं कोणी त्यांच्याकडचं अजून बोला ना आपण सगळं मोकळं करू सगळ्यांचा गोंधळ एकदाच करू आपण तुमचं चिन्ह दादा हे वारी बरोबर आहे त्यांची वारी चुकीची नाहीये मी बोलत नाही परंतु काहीतरी कारण आहे तिथं पहिले म्हातारच्या शेतावर काय द्यायची का दूध भात म्हणा किंवा भात कापलं तर पात्र उंगाची ठेवायची का काही मला सांगा पिंपळाचं झाड किती अंतरावर तिथून किती अंतरावर आहे तिथून अशी डोंगर आहे का बाजूला मग दोन जमिनी आहेत तुमच्या दोन जमिनी आहेत तुमच्या एक बाजूला ते एक बाजूला ते मला सांगा तुमच्या आजा पंजापासून तिथं काय द्यायची तो बसलाय जो गोसावी मनाची गाडले ते तिथं काय करायची पहिले हा नाही माहिती का कारण तो काय करतो झाड चांगलं आहे वाईट नाही त्याचा भाव कुठे दुसरं ते दादा ज्यांना त्रास आहे ते कुठे ते या ना तर मी पहिल्यापासून त्यांचं बघतो नाही ते सॉल्व करण्यासाठी मी चाललोय ना नुसता खेळून फायदा नाही काय माहिती का नाही सगळं ते दोघांचं काय म्हणजे सगळं आलं त्याच्यात तुम्ही दोन आलं म्हणून सगळं आलं मला तर दाखवतो तुम्ही त्या जमिनीच्या एरियामध्ये कोणता देव येतो माहिती आहे तिथं काय एरियाला नाव येते माहिती आहे नाहीये पण तुमच्या त्या जागेच्या याच्यातून आहेत का एरियामध्ये येते का ते हा तुमची जमीन आहे बरोबर आजा पंजाची त्याला टच ते फिर आहेत का दुसऱ्या कुटुंबाच्या तुमच्या ज्या आजा पंजाच्या आहेत ना
आता तुमचा ना गोऱ्यांचा, मग ते सांगतो ही कुलाची वारी आहे तुमची, कोणाची आहे? कुलाची वारी आहे. शेती कोण करतो? तुमचा कुल खातोय. मग त्या पिढ्यांचं पहिले म्हातारा काय करायची का? तेच माहिती आहे. कारण हे बरोबर आहे त्यांचं, पण ती कुलाची वारी असल्यामुळे पहिले करायची. तुमच्या शेता पण काय करायची? बोला. या 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 मला सांगा, मी पोचतो. तुम्ही सांगाल तर मी सांगेल. आपल्याला काय आहे बघा, त्यांना पण त्रास आहे, ते का मुद्दाम करत नाही, ते का मुद्दाम करत नाही. माहित नसेल आपण माहिती करून घेऊ. काय माहिती का, त्यांनाही तकलीफ आहे जास्त. हा पण तेच घेतलं ना पुढे. ऐका ना, त्यांचा विषय चाललाय. मला कसं माहिती का, वारी बरोबर आहे त्यांची, बरोबर आहे. मला ते दाखवतं तुमचं गोऱ्यांचं जी कुल आहे किंवा गोऱ्यांचा जो जमीन आहे, त्या जमिनी बाजूला पीर होते का? अंतर त्या एरियामध्ये आहेत का? मग आपला आजोबा पंजोबा त्यांचं काय करायचे का? एवढंच विचारलं. किंवा जी जमीन आहे तिथे काय मानपान द्यायची का? हा मलिदा बिलिदा द्यायचे ते काय करायचे ना. पण तो मान कोणाचा असता? करायचे त्यांचं. पण आपल्या गोरे परिवाराकडून काय जमीन ज्या हद्दी आहे त्याच्याकडून काय त्याला काय दिलं जायचं का? मला दादा काय दाखवतोय वारी बरोबर यांची, परंतु ते काहीतरी आपल्या गोरे परिवाराकडून काहीतरी मागतं का, ते आपल्याला काहीतरी लागू आहे. हा तुमच्या देवारामध्ये ताईत बसवलेत, पुल्ल्यावर बघितलं ताईत बसवले. नाथांचा काय वाडी आणती कोणाची? नाली, बरोबर. अहो मी दिलं ते नाही दिलं म्हणून मला सांगा, एवढ्या पब्लिक मध्ये तो माणूस सांगत आलाय. 1000 पब्लिक मध्ये मी त्याला बोलवलं, त्याच्या जमिनीच्या बाजूला काय आहे ते सांगितलं, बरोबर आहे. मी पोहोचलो, पिढ्यापर्यंत पोहोचलो. मी गाणी कोणतं वाजवून सांगितलं? पिढ्यांचं. परत गाणी घ्या. मग तिथं पिढ आहे का नाही? खाली माझी मला काय बोलायचे, काही गोष्टी तुमच्या 90% लोकांना माहित नव्हत्या, आपण त्या शोधायची करत्या. तसं हा शांत बसायला घ्या, पिढ्यांचा घ्या. खाली माझी माझ्या पाठीशी माझा पीर बाबा, माझ्या पाठीशी माझा पीर बाबा, माझ्या पाठीशी माझा पीर बाबा, माझ्या पाठीशी पीर बाबा, माझ्या पाठीशी. नाही, जेव्हा पिढ्यानं बसवून बोलवतो त्यावेळी ते काय होतं, कसं बसता तुम्ही? असं शांत बसतात. मग त्यांना जर शांत केलं तर यांचा पण बाकी मार्ग भेटतील. मग काय करायचे, साधी बोली 4 गुलाबाचं फुलं अत्तर ज्यांना ते लागते ती वस्तू नेऊ शकतात. काय नाही, 100-200 रुपये खर्च आहे. मग यांचा रस्ता पूर्ण मोकळं होतील अजून. तर ते बरोबर आहे, पण काहीतरी आपला संबंध असेल पिढून पिढी, काहीतरी संबंध असेल पिढून पिढी, आणि ते तुमच्या वंशाला लिहायला काय द्यायचे तर 4 गुलाबाची फुलं, अत्तर, सुगंधी, अगरबत्ती, मोगरा बिगरा जे काय असेल तुमचं सगुशी तिथं द्या. बोलताना एवढंच बोला, बाबा आम्हाला का माहित नाही काय आमचे पूर्वज काय करत असतील, किंवा तुझी जी जमीन आहे, शेती आहे, त्या जमिनीला काय तर तुझा असर हात दिला आम्ही, तुझं काय खात असेल तर तुझं आम्ही देत नसू, तर ते देत नसू तर आम्ही फुलाची बाटली आम्ही तिथे देतोय. माझ्या कुलाला किंवा माझ्या लेकराला सुख शांती दे, आडी अडचण देऊ नको. तुम्ही गाडीवर किती वेळा पडलं? हा 3-4 वेळा. तुम्हाला ह्या रस्त्यामध्ये कधी का आडला तर काही रात्री येताना सासा बिसा दिसायचा का? साप दिसायचा ना, आणि तेव्हा घाबरायचं का घरी जाऊन? आणि आता रात्री दाबल्यासारखं जाणवतं का घरी? भीती उठवता का घरी? घाम येतो असं बघता. मग तुम्ही तेवढं करू शकता का? माझ्या पद्धतीने एवढं सांगू शकतो तर तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता गाव कोण दिलं, गावदेवीचं कोण दिले, फुलाचा हा वारा आहे त्यांच्या. फुलाचा वारा असल्यामुळे जर फुलाच्या निगडीत तुम्ही जर त्या धीरमध्ये राहता, जमीन खाता, तर त्याचा मागता घेता का? आणि त्या पिढ्यांच्या बाजूला थोडं पुढं गेल्यानंतर सातवी आसरांचा स्थान आहे, एवढं पण सांगतो. त्याच्या पुढे जमीन कोणाची? खाली वाता नाला आहे, ती जमीन कोणाची आहे? खाली तिथे देवींचं काय आहे का? सातवी आसरांचं काय आहे का तिथं? हा
मग ते सगळं ते कसं तुम्ही बॉर्डर नंतर आखली, पण तुम्ही पहिले एकच असाल. तुमची जी काठी ढोलकाठी फिरत असेल, किती गावाची फिरायची? तुमच्या 7 गावांची फिरायची. पहिले काठी यायची काय गावाला? आता येते का? मग ती कुठून यायची सांगाल कोणी? आता मी एक एक फोड करू का? तुमच्या झाडा फोडणे केली. या झाडाने चांगलं आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडा बाजूला काय कोणाला माहिती आहे? मी बोलतो